चला तर मित्रांनो, आज आपण बनवूया उपवासासाठी रताळ्याची खीर कशी बनवायची. खायला अगदी अप्रतिम लागणारी अशी ही रताळ्याची खीर आहे. चला तर मग कशी बनवायची ते ते आज आपण शिकणार आहोत. चला तर मग बनवूया. हे उपवासाचे रताळा आहेत. बघू शकता किती विटॅमिन युक्त असतात हे. आणि याची खीर तर फारच अप्रतिम लागल्या जाते आणि खायला तर एकदमच टेस्टी. चला तर मग करूया. सुरुवातीला रताळ्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि पूर्ण साल काढून घ्यायचे आहे. बघू शकता. चला तर मग काढून घेऊया. पूर्ण साल काढून घेतलेले आहे. चला तर मग याला किसणीने किसून काढायचं आहे. याला बारीक किस करून घ्यायचं आहे. बारीक किस करून झालेला आहे. बघू शकता किती मस्त बारीक किस झालेला आहे. त्यानंतर प्लेटमध्ये ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे. विलायची, काजू आणि पिस्ता आणि काळ्या मनुका आणि हे सगळं सुरुवातीला विलायची खलबत्त्यात टाकून बारीक काढून घ्यायची आहे. त्यानंतर काजू पण तसे थोडेसे अर्धे अर्धे बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर बदाम बिया पण तशाच बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर पिस्त्याला पण थोडंसं असं काढून घेतलेलं आहे. बघू शकता. त्यानंतर गॅस चालू केला, त्यावर कढई ठेवली. त्यानंतर कढईमध्ये 1 चम्मचभर तूप घातलेलं आहे. त्यानंतर त्या तुपामध्ये रताळं किसलेला किस घालून घ्यायचा आहे. त्यानंतर खमंग त्याला भाजून घ्यायचा आहे. मस्त लालसर येतपर्यंत त्याला खमंग असं भाजून घ्यायचं आहे. असं भाजत असताना मग त्यामध्ये आपण थोडंसं दूध घालायचं आहे. खमंग भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आता दूध घालायचं आहे. दूध घातल्यानंतर त्याला मस्त असं दूध आटेपर्यंत घट्ट येतपर्यंत असं शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण रताळं त्या दुधामध्ये मिक्स झाले पाहिजे. थोडेसे शिजले पण पाहिजे. असं फिरवत जायचं. फिरवता फिरवता मस्त घट्टसर होणार. खीर करत असतानाच त्यामध्ये आपण साखर घालून घेतलेली आहे. त्यानंतर ड्रायफ्रुट्स बारीक करून घेतले होते. विलायची घालायची आहे. त्यानंतर थोडं थोडं पूर्ण ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये घालायचे आहे. हे मनुका पण घालायचे आहे आणि बदाम बिया काजू पण थोडंसं घालून घेतलेलं आहे. मनुका पण घातलेले आहे. बघू शकता. सगळे ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर आपली खीर अगदी अप्रतिम टेस्टी तयार झालेली आहे. वाव, खाण्याला तर फारच रुचकर आणि टेस्टी. तुम्ही पण नक्की ट्राय करा. चला तर मग इतकी टेस्टी खीर आता आपण बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. चला तर मग काचेचा मस्तपैकी एक बाउल घेऊया. चला तर मग आपली खीर तयार झालेली आहे. चला तर मग याला आपण काचेच्या बाउलमध्ये काढायची आहे. काचेचा बाउल घेतला. मस्त त्यामध्ये खीर घातलेली आहे. वरून मस्त ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. आणि तुम्हाला जर माझा हा खिरीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खाण्यास अप्रतिम विटॅमिन युक्त भरलेली उपवासाची खीर तयार झालेली आहे मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग.